सोशल मीडियावरती आपण आपला खरा चेहरा पूर्ण दाखवतोच असं नाही. हा सगळा जो खेळ आहे तो भावनांचा खेळ. इथे दुसरं काहीच वर्क होत नाही. लोक असं सांगतात की मला ना त्या दिवशी फार वाईट वाटत होतं, मग मी काय केलं, मी फेसबुकवर जाऊन डीपी बदलला, लाईक्स यायला लागले, मग लाईक्स यायला लागले, मग म्हणायला लागले लोक खाली की किती सुंदर, किती छान, किती स्मार्ट, वाव, किती गोड दिसते, व्हॉट अ फ्रेश लुक. म्हणजे मला जेनझी कडनं भयंकर अपेक्षा आहेत, कारण ती जनरेशन ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी जनरेशन आहे. कारण ती पहिली जनरेशन आहे जी ह्या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये जन्माला आलेली जनरेशन. माझं अगदी स्पष्ट मत असं आहे की छोट्या मुलांना मोबाईल देण्याची गरज नसते, त्यांच्या आयुष्यात मोबाईल असण्याची आवश्यकता नाही, कारण की त्यांना गरजच नसते. मुलांना समजा तुम्हाला तंत्रज्ञानाचं एक्सपोजर द्यायचं आहे, इंटरनेटचं एक्सपोजर द्यायचं आहे, ते एक्सपोजर तुम्ही लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरती देऊ शकत नाही का? मुलांना देऊ शकता. मोबाईलमधनं सोशल मीडिया ॲप्स काढून टाका, व्हॉट्सअप काढून टाका, लॅपटॉपवरनं वापरा. सतत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला का पोचायचं? कशासाठी पोचायचंय? सतत मला खूप लोकांपर्यंत मी पोचले पाहिजे, सतत मला खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या पाहिजे, सतत मला सगळं जगातलं कळलं पाहिजे, जगात घडलेली प्रत्येक घटना मला तत्क्षणी समजली पाहिजे. ही भूक आहे ना, ही बकासुरी आहे. माणसं आनंदाच्या शोधात सोशल मीडियावरती जातात आणि दुःख घेऊन येतात, कारण की आनंद तिथे मिळूच शकत नाही, ते त्याच्यासाठी बनलेलं नाहीये. नमस्कार मंडळी, लोकमत.comच्या डोक्याला थॉट या शोमध्ये आपलं स्वागत. आपला सगळ्यांचा जीवनाचा जो अविभाज्य भाग झालेला आहे सध्या सोशल मीडिया, तर या विषयावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि या व्हर्च्युअल जगामागचं जग कसं आहे तर हे सांगण्यासाठी आपल्याकडे सोशल मीडिया या विषयातल्या अभ्यासक मुक्ता चैतन्य आलेल्या आहेत. तर मॅडम, सगळ्यात आधी तुमचं स्वागत लोकमत.comमध्ये. आणि या विषयाला सुरुवात करण्याआधी थोडंसं तुमच्या संस्थेबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. जरूर. माझ्या संस्थेचं नाव आहे सायबर मैत्र आणि हे एक मनोसामाजिक मदत केंद्र आहे जिथे सायबर जगताशी संबंधित, मग ते मानसिक प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, व्यसनाचे प्रश्न असतील किंवा इतर कुठलीही मदत जी लागते माणसांना, ती मदत देण्याचं काम आम्ही या संस्थेच्या अंतर्गत करत असतो, ज्याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठीची आपण म्हणू सायबर अवेअरनेस ट्रेनिंग्स असतात. काही अभ्यासक्रम डेव्हलप करून शाळांबरोबर आम्ही काम करतो आहोत. जसं आपण लैंगिक शिक्षणाचं एक महत्त्व लक्षात घेऊन शाळेमध्ये मुलांना ते शिकवतो किंवा इतर कुठलेही एक्स्ट्रा करिक्युलर विषय शिकवतो, त्या पद्धतीने पूर्ण बालवाडीपासून 8वीपर्यंत 10वीपर्यंतच्या मुलांसाठी सिलेबस तयार करून जाणीवपूर्वक त्यांना त्यांच्या वयानुरूप काही गोष्टींची माहिती, अंदाज देणं, अशा सगळ्या स्वरूपाची कामं आम्ही करतो. ओके ओके. या आपल्या साधारण मुलाखतीचा आजचा विषय असा असेल पॉडकास्टचा म्हणूया की सोशल मीडिया जेव्हा आला तेव्हाचा सोशल मीडिया, आत्ताचा सोशल मीडिया आणि भविष्यातला सोशल मीडिया, त्याचे सुरुवातीला ते एक जादू वाटली होती ती, त्याच्यानंतर आता ते व्यसन वाटायला लागलं आहे आणि भविष्य कसं असेल हे थोडंसं धोकादायकच वाटतं आहे. तर या विषयावरती आपण सविस्तर चर्चा करू. सुरुवातीला पहिला प्रश्न असा आहे की साधारण मनुष्य हा समाजशील प्राणी असं एक मानलं जातं, म्हटलं जातं, तर तो सध्या समाज माध्यमशील झाला आहे, तर या बदलाकडे तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की माणसांना कनेक्ट व्हायला नेहमीच आवडतं आणि माणूस जसं सायकोलॉजीमध्ये म्हटलं जातं की तो सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे समाजाला धरून राहणं, एखाद्या गटाला धरून राहणं, टोळीला धरून राहणं हे खूप नैसर्गिक आहे माणसामध्ये. आणि समाज माध्यम आल्यानंतर काय झालं की ह्या कनेक्टिव्हिटीचा वेग वाढला. म्हणजे पूर्वी मला कनेक्ट व्हायचं असेल तर मला खूप एफर्ट्स ॲज अ ह्युमन बिंग घ्यावे लागत होते. की कॉलेजमध्ये असेल, मी शाळेमध्ये असेल, तरी माझं सगळ्या मित्रमैत्रिणींशी जमेलच असं नाही. काही माझी सिलेक्टिव्ह ग्रुप होता, त्याच्यामधनं बाहेर पडून वेगळ्या लोकांशी मला कनेक्ट व्हायचं, तर मला माझ्यावरती बरीच कामं करणं भाग होतं. माझी पर्सनॅलिटी असेल, माझा अप्रोच असेल, समोरच्याला मी सामावून घेणं आणि समोरच्यानी मला सामावून घेणं, ह्या दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, याच्यामध्ये माणसांना खूप एफर्ट्स होते. बरोबर. पण सोशल मीडिया आल्यानंतर हे खूप सहज झालं, कारण सोशल मीडियावरती आपण आपला खरा चेहरा पूर्ण दाखवतोच असं नाही. माझ्या आतले सगळ्या भावभावना, माझे सगळे विचार, माझ्या सगळ्या प्रेरणा, माझी सगळी जी काही विचारसरणी असेल, माझी दुःख असतील, सुख असतील, सगळ्याच तिथे आपण म्हणजे प्लॅटर मांडून ठेवत नाही.
सिलेक्टिव्ह असतो आपण बरोबर. सोशल मीडियावरती, की मी माझ्यातलं एवढंच. आणि मोस्ट ऑफ द टाइम सोशल मीडियावरती 2 गोष्टी चालतात. आम्ही रिसर्चर म्हणून त्याला चालतात हा शब्द वापरतो. त्याच्यातलं एक म्हणजे सुख, आनंद, सेलिब्रेशन, बरोबर, आणि दुसरं म्हणजे दुःख. तुम्ही जितकं दुःख व्यक्त कराल तितका तुम्हाला सपोर्ट करणारे, तुम्हाला खांदा देणारे, तुम्हाला कुरवाळणारे लोकसंख्या वाढत जाते. त्याच्यामुळे हे कनेक्शन तयार करण्याची जी प्रोसेस आहे ना, ती सोशल मीडियावरती खूप वेगवान असल्याने माणसांना ते ऑब्व्हियसली खूप आकर्षक वाटतं. म्हणजे मला माझंच उदाहरण द्यावंसं वाटेल इथे, की मी ऑर्कुटची जनरेशन आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तरुण वयात 20शीत तेव्हाचा सोशल मीडिया जो ऑर्कुट होता त्याच्यावर आले तेव्हा ते जग म्हणजे माझ्यासाठी असं होतं की बापरे हे काय आहे. म्हणजे असं कधी अनुभवलेलंच नव्हतं की तुम्ही कुठेतरी अमेरिकेत, युरोपात राहिलेल्या छोट्याशा पृथ्वीवरच्या दुसऱ्या टोकाच्या माणसाबरोबर, स्त्री पुरुष कोणी असेल तो, कनेक्ट करू शकता, चॅट बॉक्समध्ये त्याच्याशी बोलू शकता, किंवा तुम्हाला एखादा तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. तेव्हा ऑर्कुटवरती फोटो अपलोड करायला खूप वेळ लागायचा, पण स्टील तुम्ही अपलोड करू शकत होता. तुम्ही कम्युनिटी ऑनलाईन बनवणं वॉज, मला असं वाटतं की रेव्होल्युशन होतं. कारण तोपर्यंत असं काहीतरी घडू शकतं. मी नाशिकला राहते, कोणीतरी बीडला राहतं, कोणीतरी मुंबईत राहतं, कोणीतरी कॅलिफोर्नियाला राहतं, आणि आम्ही एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती येऊन एका वेळेला गप्पा मारू शकतो. बरोबर. ही कल्पनाच भयंकर रंजक आणि अतिशय आकर्षक होती. त्यामुळे ऑब्व्हियसली ती माध्यमं तुम्हाला पकडून ठेवतात. बरोबर. तसं काहीच आत्ता असं माणसांचं झालंय की आपल्यासाठी माध्यम आहेत का, माध्यमांसाठी आपण आहोत. हे गणित जरा बिघडल्यासारखं झालंय, कारण आपण इतके चिकटलेलो आहोत की आपल्याला स्वतःला सोडवून कसं घ्यायचं, बरोबर, आणि कधी वापरायचं आणि कधी वापरायचं नाही याचं गणित सापडत. पण हे कसं बदललं स्वरूप, म्हणजे याच्याकडे तुम्ही कसं बघता? आता ऑर्कुट झालं, मग त्याच्यानंतर फेसबुक येणं, आता इंस्टाग्राम, लिंक्डइन, आता तर अनेक माध्यम आहेत, आता अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत. मग हे स्वरूप जे बदलत गेलं याच्याकडे तुम्ही अभ्यासक म्हणून कसा त्याचा अभ्यास कसा? मला असं वाटतं की 2 गोष्टींच्या दृष्टीने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. एक तर वेग, म्हणजे ऑर्कुटचा वेग वेगळा होता, बरोबर, कारण इंटरनेटचाच वेग कमी होता. खरंय. त्यामुळे ऑब्व्हियसली ऑर्कुटचा वेग कमी होता. फेसबुक जवळ आलं तर इंटरनेटचा वेग वाढलेला होता. आणि फेसबुक सुद्धा आधी आपण डेस्कटॉपवरनं किंवा लॅपटॉपवरनं वापरत असू, म्हणजे वेबसाईटवरनं वापरत असू, ॲप नव्हतं सुरुवातीला. जेव्हा ॲपचं जग उघडं झालं आणि ते जसं खुललं तसं आपल्या फोनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या. बरोबर. जोवर त्या आपल्या फोनमध्ये नव्हत्या तोपर्यंत त्या अर्थाने सीमारेषेवर होत्या. त्या तुमच्या दारात होत्या, तुमच्या माझघरात किंवा तुमच्या बेडरूममध्ये आलेल्या नव्हत्या, त्या तुमच्या अंगणात होत्या. पण जसं ॲप आलं आणि जसे स्मार्टफोन आले तसं ते तुमच्या घरात, तुमच्या स्वयंपाकघरात, तुमच्या बेडरूममध्ये आणि आता तुमच्या बाथरूममध्ये इथपर्यंत ते शिरलंय. म्हणजे आम्ही असं म्हणतो की 3 रेव्होल्युशन्स मानली जातात आधुनिक जगाची. त्याच्यातलं एक आहे इंटरनेट, की ज्यांनी जगाची कनेक्टिव्हिटी बदलली. बरोबर. दुसरं आहे स्मार्टफोन, की ज्यांनी ती कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला एक इझी माध्यम हातात दिलं, 24 तास 12 महिने खिशात. आणि तिसरं आहे तो म्हणजे सोशल मीडिया, की ज्यांनी आपण व्यक्त कसं करतो, आपण जगाकडे कसं बघतो, आपण स्वतःकडे कसं बघतो, आपण आपल्या भवतालाकडे कसं बघतो, ह्या सगळ्याची नजर माणसांची हळूहळू बदलत गेली. त्यामुळे ह्या 3 रेव्होल्युशन्समुळे किंवा ह्या 3 क्रांतींमुळे आपण ओव्हरऑल माणूस म्हणून, मला असं वाटतं मानवी पूर्ण इतिहासात करोडो वर्षांच्या पहिल्यांदाच खूप वेगळ्या पद्धतीने वागतोय. पण ते खरं आहे? हो, काही अंशी खरं आहे. म्हणजे असं नाहीये की काही वेगळं आपल्यामध्ये इव्हॉल्व्ह झालंय, पण ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेतच मूलभूत माणूस म्हणून त्या खूप जास्त लाऊड झाल्यात. की उदाहरणार्थ गॉसिप माणसाला करायला आवडतं. म्हणजे सोशल मीडिया आला म्हणून लोक गॉसिप करतात अशातला काही भाग नाहीये. पाठीमागनं बोलणं ही गोष्ट माणूस आदिम काळापासून करत आलेला आहे, पण त्याचं विकृतीकरण किंवा ते लाऊड होणं, पाठीमागून बोलणं आणि ट्रोल करणं ह्याच्यात फारसा फरक नाही. पण सोशल मीडियामुळे ते किती लाऊड झालं हे आपण बघतो. बरोबर. की माणसांना हे लक्षातच येत नाही की त्यांचा ट्रोल कधी होतो.
माणसांना हे लक्षातच येत नाही की ही तुझी बाउंड्री आहे, ही क्रॉस करून तू समोरच्याशी बोलणं अपेक्षित नाही, जे तुम्ही अदरवाईज करत होता. आपण सगळी ती बाउंड्री सांभाळणारी माणसं होती आणि जी लोक ती बाउंड्री सांभाळायचे नाहीत त्यांच्याबद्दल आपण असं म्हणायचो की ह्याला कळत नाही कुठे काय बोलायचं. खरंय. पण आता ती बाउंड्रीज आपल्याला सापडत नाही, कारण ती कधी ओलांडली आपण आणि ती किती म्हणजे पर्सेंटेजमध्ये ओलांडली याचा हिशोबच नाही आपल्याकडे, कारण ते माध्यम त्या पद्धतीने वर्क होतं. ते माध्यम चं डिझाईन जे आहे ते डिझाईनच इटसेल्फ ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कंपेल करतं. बरोबर. मग ते सोशल मीडिया असू दे, मग ते गेमिंग प्लॅटफॉर्म असू दे, ते व्हॉट्सअप असू दे, कुठलंही असू दे, या सगळ्यामध्ये बेसिक इनबिल्ट डिझाईनचे म्हणून काही गमती जमती आहेत. उदाहरणार्थ फेसबुक घेशील समजा, तर फेसबुकवरचं जे लाईक, लव्ह, वाव ही जी सगळी बटन्स आहेत, शेअरिंगचं जे बटन आहे, हे सगळं तुम्हाला काहीतरी परत परत करण्यासाठी उद्युक्त करणारीच डिझाईन्स आहेत. आपण ह्याच्याकडे डिझाईन ह्या अर्थाने बघत नाही, त्यामुळे आपल्याला हे लक्षात येत नाही. पण ज्या क्षणी आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे प्रॉडक्ट आणि त्याचं डिझाईन ह्या स्वरूपाने बघायला लागतो. म्हणजे आम्ही व्यसनामध्ये असं म्हणतो की सोशल मीडियाचं डिझाईनच मूलभूत असं आहे की तुम्हाला व्यसन लागेलच, कारण तर ते दुकान आहे ना, ते चालणार नाही ना. आपण एक लक्षात घेऊ की हे प्लॅटफॉर्म्स बिझनेसेस आहेत. बरोबर. हे कोणालाही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देण्यासाठी उपलब्ध केलेले प्लॅटफॉर्म नाहीत, ते प्युअरली बिझनेसेस आहेत. आणि बिझनेस रन करायचा असेल तर ग्राहकांनी परत परत येणं अपेक्षित आहे, तर तो बिझनेस रन होईल. त्यामुळे ग्राहकांनी परत परत येण्यासाठी काय डिझाईन मध्ये केलं म्हणजे तो ग्राहक परत येईल, असा जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला लाईकचं बटन का आहे याचं उत्तर मिळतं. तेव्हा आपल्याला कळतं की इन्स्टावरचे रील्सचं पॅटर्न असाच का आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही परत परत जाणार नाही. तिथे तुम्हाला सतत काहीतरी खायला मिळतं आहे, तुम्हाला सतत काहीतरी, ज्याला आपण म्हणतो की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, की चटकन कौतुक, चटकन प्रेम, चटकन आनंद, चटकन समाधान, हे सगळं चटकन मिळणं, तेवढ्यापुरती माझी भूक भागली ना, चला पुढे जा, हे जे पॅटर्न्स आहेत ना, हे पॅटर्न्स सोशल मीडियाने डिझाईन केलेले पॅटर्न्स आहेत की ज्याला आपण रिस्पॉन्ड करतोय. बरोबर. अशी एक वेब सिरीज पण बघण्यात आली मागे, त्याच्यामध्ये सिनेमा मला वाटतं, तर त्याच्यामध्ये असं दाखवलं आहे की ज्यांनी हे प्लॅटफॉर्म्स बनवले त्याच्यातलेच काही ज्यांनी आता ते कंपन्या सोडल्यात, तर ते याच्याबद्दल सांगतायत की तुम्हाला कसं खेळवून ठेवलं जातं, तुम्ही त्यांचं एक प्रकारे शिकार होता आपण त्यांची. तर मग हे भविष्यात जाऊन याच्यातले, कारण आता धोके हळूहळू समोर यायला लागलेत या माध्यमांमधले. ऑब्व्हियसली फायदा खूप झाला आहे, अनेकांचे बिझनेसेस उभे राहिलेत, चांगले चांगले मित्र झालेत, ग्रुप्स बनलेत, सगळं झालं आहे. पण एक धोके पण आता दिसत आहेत आणि हे मग कुठे जाणार आहे पुढे किंवा असे प्रश्न यायला लागलेत. तर हे साधारण तुमच्या डोक्यात काय दिसतंय पुढचं चित्र? थोडं अलीकडचं सांगते. तू जे आत्ता म्हणालास की आता त्याच्यातले धोके समजायला लागले किंवा त्याचं डिझाईन, बरोबर, तर ट्रिगर्स असतात की तुम्हाला त्या माध्यमाची सवय लागावी. मी व्यसन हा शब्द नाही वापरते, सवय. तुम्हाला त्या माध्यमाची सवय लागावी, तुम्हाला त्या माध्यमाची गोडी लागावी, तुम्ही परत परत ते ॲप उघडून बघावं. ह्याच्यासाठीचे ट्रिगर्स डिझाईनमध्ये जाणीवपूर्वक इम्प्लांट केलेले असतात. इमोशन्सशी सतत तुम्ही एक्झॅक्टली, कारण पूर्ण सायबर स्पेस जर तू बघितलीस, मग ते कुठलेही प्लॅटफॉर्म्स असू देत, वेबसाईट असू देत, गेमिंग प्लॅटफॉर्म असू देत, काही पण, हा सगळा जो खेळ आहे तो भावनांचा खेळ. इथे दुसरं काहीच वर्क होत नाही. तुझ्या बिझनेस वर्क होण्यापासून सायबर क्राईम पर्यंत जे काही आहे ते सगळं भावनांशी संबंधित आहे. मला सॅड वाटलं, मला निराश वाटलं की लोक जाऊन डीपी बदलतात, हे मला माहिती आहे, कारण अशा केसेस आमच्याकडे येतात की लोक असं सांगतात की मला ना त्या दिवशी फार वाईट वाटत होतं, मग मी काय केलं, मी फेसबुकवर जाऊन डीपी बदलला, लाईक्स यायला लागले, मग लाईक्स यायला लागले, मग म्हणायला लागली लोक खाली की किती सुंदर, किती छान, किती स्मार्ट, वाव, किती गोड दिसते, व्हॉट अ फ्रेश लुक, की मला छान वाटतं. छान वाटतं म्हणजे काय, माझं डोपामाइन रिलीज होतं, मला बरं वाटतं आणि तेवढ्या पुरता प्रश्न मी सोडवला. सिगरेट पिण्यासारखं आहे ना ते, की मला प्रेशर आलं की मी जाऊन सिगरेट एक मारून आले की मला तेवढ्या पुरतं बरं वाटतं, पण त्याने तुमचा मूळ प्रश्न सुटला का? नाही सुटला. तोच प्रकार इकडे होतो. सगळा जो खेळ आहे ना तो इमोशन्सचा आहे. आपल्याकडे प्रचंड प्रमाणात लोक सायबर क्राईम्समध्ये अडकतात, म्हणजे त्यांच्याबरोबर फ्रॉड्स होतात. का होतात? कारण
कुठला तरी एक तुमचा असा इमोशन, एक अशी भावना की जी थोडीशी कमकुवत आहे, जिथे स्पर्श केला तर तुम्ही ट्रिगर होता, ती भावना हेरली जाते. बरोबर. ती प्रेमाची असेल, ती डिसअपॉइंटमेंटची असेल, ती विश्वासघाताची असेल, कुठली पण प्रत्येक माणसासाठी वेगळी असू शकते. ती हेरली जाते आणि ती भावना हेरून त्या भावनेवरती काम केलं जातं आणि मग तुम्ही अडकता त्या ट्रॅपमध्ये आणि मग तुम्ही अनेक म्हणजे पैशापासून रेप्युटेशनपर्यंत अनेक गोष्टींची वाताहत होते लोकांची. गेमिंगमध्ये पण हाच प्रकार आहे. गेमिंगमध्ये तर एवढे ट्रिगर्स असतात. कॉम्पिटिशन हा एक ट्रिगर म्हणून बघायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मूल जेव्हा म्हणतं की माझ्या मित्राकडे तो गेम आहे, माझ्याकडे नाही आहे, सो त्याला ती कॉम्पिटिशन, त्याच्यातला इन्फिरियरिटी की मला हे मी जर खेळलो नाही तर मला उद्या हा मुलगा म्हणेल की तुला काही येतच नाही, तू मागे पडलास, तू बकवास आहेस. सो माझे ते इमोशन्स ट्रिगर झाले ना की मला ते खेळलंच पाहिजे, कंपल्शन आलं. सो स्पर्धा असेल, जिंकणं असेल, म्हणजे ह्या गोष्टी जशा पॉझिटिव्हली आपण वापरतो ह्या भावना, तशा त्या निगेटिव्हली पण वर्क करतातच ना. बरोबर. सो असे गेमिंगमध्ये पण अगणित ट्रिगर्स असतात आणि गेमिंग इंडस्ट्रीमध्ये तर इथपर्यंत आहे की तिथे मानसोपचार तज्ज्ञ किंवा काउन्सिलर्स अपॉइंटेड असतात. डिझाईन बनवताना सुद्धा पोस्ट असतात रेग्युलर. कारण माणसाचं मन कसं काम करतं डिजिटल स्पेसमध्ये आणि त्याचा तंत्रज्ञानाशी सहसंबंध कसा आहे हे समजून जर डिझाईन बनवलं तर प्रॉफिट वाढणार आहे. त्यामुळे गेमिंग करू नये का? गेमिंग करावं, ती प्रत्येकाची आवड निवड आहे, पण हे समजून घेऊन करावं की ह्याच्यात ट्रिगर्स आहेत, ह्याच्यात माझ्या भावना इन्व्हॉल्व्ह होतात, माझ्या भावना उत्तेजित होण्याच्या साठीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. हे लक्षात घेऊन जर तुम्ही तो गेम खेळणार असाल तर गोष्ट वेगळी, आणि हे लक्षात न घेता तुम्ही जो खेळ खेळता आहात मग ते सवयीतनं तुम्ही अवलंबत्वाकडे आणि अवलंबत्वाकडनं तुम्ही व्यसनाकडे, हा प्रवास खूप सहज डिजिटल स्पेसमध्ये होतो आणि तो खूप वेगवान होतो. म्हणजे जसं कनेक्टिव्हिटी वेगवान आहे तसा हा स्पीड पण खूप वेगवान आहे. माध्यमं कशी बदलतील असा जर विचार केला तर मला वाटतं की जास्तीत जास्त ऑडिओ व्हिज्युअल व्हायला लागतील माध्यमं. फेसबुक इटसेल्फ हे 40च्या पुढच्या लोकांचं माध्यम ऑलमोस्ट झालेलं आहे. म्हणजे तू आता जेनझी वगैरे लोक तर फेसबुककडे ढुकून पण बघत नाही, त्यांच्या दृष्टीने ते माध्यमच नाहीये. त्यांच्या दृष्टीने इंस्टाग्राम हे माध्यम आहे किंवा अजून नवीन कुठली येतील माध्यमं ती आहेत. याचं कारण मला कधी कधी असं वाटतं, म्हणजे मी काय मानव वंशशास्त्रज्ञ नाहीये, पण अभ्यासक म्हणून जेव्हा त्रयस्थ नजरेने ह्या सगळ्याकडे बघितलं जातं तेव्हा मला असं नेहमी वाटतं की ऑडिओ व्हिज्युअल हे बेसिक इन्स्टिंक्ट आहे माणसाचं. लिहायला वाचायला आपण खूप नंतर शिकलोय. एव्होल्युशनच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये लिहिणे वाचणे तर खूपच नंतर आलंय. लिहिणे तरी निदान आपण कोरीव काम करणं किंवा काहीतरी रेखाट्या मारणं हे करत होतो. वाचणे हे खूप नंतर आलेली प्रक्रिया आहे. ती जाणीवपूर्वक डेव्हलप केलेली प्रक्रिया आहे, स्किल्ड आहे. ते उपजत नाही. उपजत काय आहे? उपजत बघणं आहे आणि ऐकणं आहे. बरोबर. ही माणसाची उपजत प्रेरणा आहेत. त्यामुळे मला खूप हल्ली असं स्ट्रॉंगली वाटतं, पर्टिक्युलरली जेव्हा मी जेनझी आणि जेन अल्फा म्हणजे जेन झी नंतरची जी पिढी आहे जेन अल्फा, ह्या मुलांबरोबर जेव्हा मी काम करते ना, ते आर व्हेरी ऑडिओ व्हिज्युअल. त्यांना ते सगळं कळतं जे तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल मध्ये सांगता. त्यांना तुम्ही वाचायला सांगा, लिहायला सांगा, त्यांना कंटाळा येतो. तेच त्यांना तुम्ही ऑडिओ व्हिज्युअल मध्ये सांगा, त्यांना सगळं समजतं. आम्ही वर्कशॉप्समध्ये मुलांना असं विचारतो की तुम्हाला युट्यूब का आवडतं, तर मुलं सांगतात आम्हाला टेक्स्टबुकमध्ये जे समजत नाही ते युट्यूबमध्ये समजतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की त्यांना ऑडिओ व्हिज्युअल पटकन समजतं, वाचन हे तितकं पटकन त्यांना अपील होत नाही. बरोबर. आता मागची पिढी म्हणून आपल्याला हे भयंकर काळजीचं वाटू शकतं. अरे बापरे, मुलं वाचतच नाहीयेत, मुलांना वाचण्यात इंटरेस्टच उरलेलं नाहीये, वाचन संस्कृतीचं काय होणार. पण ह्याच्याकडे आपण थोडंसं वेगळ्या नजरेने जर बघितलं तर मला असं वाटतं की त्यांना समजतोय ना विषय. बरोबर. त्यांना आकलन नाहीये का, त्यांना समजत नाहीये का, त्यांना विषय पोचत नाहीये का, हे मुद्दे नाहीच आहेत. ती मुलं जितकी अलर्ट आहेत, म्हणजे मला जेनझीकडनं भयंकर अपेक्षा आहेत, कारण ती जनरेशन ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने विचार करणारी जनरेशन आहे. कारण ती पहिली जनरेशन आहे जी ह्या सगळ्या तंत्रज्ञानामध्ये जन्माला आलेली जनरेशन आहे. त्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत ही ॲब्सोल्युटली वेगळी आहे. त्यामुळे पुढची माध्यमं कशी असतील तर पुढची माध्यमं माझ्या अंदाजाने जास्तीत जास्त ऑडिओ व्हिज्युअल होत जातील. जसं तंत्रज्ञान बदललं, म्हणजे होलोग्राम्स आहेत फॉर एक्झाम्पल,
किंवा व्हर्च्युअल रियालिटी आहे, ऑगमेंटेड रियालिटी आहे, हे आत्ता आपल्या सर्वसामान्य तुझ्या माझ्यासारख्या ग्राहकापासून अजून 4 हात लांब आहेत ही टेक्नॉलॉजी. पण ही टेक्नॉलॉजी येणार, ही तुझ्या माझ्यापर्यंत येत्या काही वर्षात येणार आणि आपण असे ट्रान्सफॉर्म होऊ. कसा बदल आपल्यात होतोय बघा. व्हॉट्सअप फॉर एक्झाम्पल, आपण लिहित होतो इतके दिवस व्हॉट्सअपवर. आता आपण व्हॉट्सअपवरती नोट्स, व्हॉइस नोट्स पाठवतो. कारण व्हॉइस नोट्स पाठवणं हे टाईप करण्यापेक्षा सोपं आहे. मला टाईप करायचं तर मला एक बेसिक स्किल सेट लागतो, माझ्याकडे स्पीड लागतो, मला ती बटणं पटापटा सापडणं, ह्याच्यासाठी हँड, आय आणि ब्रेन यांचं कोऑर्डिनेशन लागतं. इथे मला एक बटन दाबायचं आहे आणि माझा आवाज रेकॉर्ड करायचा आहे आणि तो पाठवून द्यायचा आहे, माझं काम झालेलं आहे. हे जे बदल आहेत ना, हे आपण ऑलरेडी करतो आहोत. किंवा आता जे आलंय की व्हॉइस टू नोट्स, ही जी टेक्नॉलॉजी आली की तुम्ही आवाज तुम्ही बोला, ती अक्षरं टाईप होती. म्हणजे काय झालं, तुम्ही परत ऑडिओ व्हिज्युअलकडे जाताय. आता जेनझीचा विषय निघाला, लहान मुलांचा विषय निघाला, त्यांचा मोबाईल वापरणं असेल हा विषय निघाला, तर एकीकडे ती वाहवत जात आहेत किंवा त्यांचा हा जो मोबाईलचा वापर आहे हा कुठेतरी निगेटिव्ह याच्याकडे झुकतोय किंवा त्याचा त्यांना त्रास होणार आहे, असं पण एक खूप मोठा मतप्रवाह आहे. किंवा असं म्हणजे प्रूफ पण होतं, अनेक संशोधनं होत आहेत त्याच्यावरती पण. मग याच्यावरती काय सोल्युशन किंवा याला काय पर्याय काय याच्यावरती? अगदी बरोबर आहे. युनेस्कोचा जो आत्ता अहवाल आला टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन, त्याच्यात सुद्धा त्यांनी हे म्हणलं होतं की मुलांवरती सतत मोबाईल हातात असण्याचे खूप भयंकर परिणाम होताना दिसत आहेत. आणि त्यांनी असं रेकमेंडेशनमध्ये त्यांच्या दिलं होतं की शाळांमध्ये मुलांना मोबाईल बंदी करा, हे दिलेलं रेकमेंडेशन आहे. किंवा आपल्याकडे सुद्धा हे जे आहे बालरोग तज्ज्ञांची जी संस्था आहे, WHO आहे, अमेरिकन पेडियाट्रिक असोसिएशन आहे, या सगळ्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की मुलांना कधी मोबाईल द्यायचा, किती वेळ द्यायचा, ह्याच्या संदर्भातल्या. या का आल्यात सगळ्या गाईडलाईन्स? कारण त्याचे परिणाम मुलांवरती होताना दिसत आहेत. किंवा आता आम्ही काम करतो तर याच्यामध्ये पण खूप हे दिसतं की वर्गात मुलं चुळबुळी असतात, फोकस अजिबात करता येत नाही, सतत काहीतरी हालचाल करत राहणे किंवा सतत हॉपिंग ज्याला म्हणतो ना, की एक गोष्ट नाही करता येत, इकडनं तिकडे तिकडनं तिकडे चंचलता. तर हे कुठून येतं? तर हे काही गोष्टी इनबिल्ट पण असतात तुमच्यामध्ये, स्वभावाचा भाग म्हणून, पण काही गोष्टी ह्या मोबाईलमुळे येतात. सो परिणाम हे होतातच आहेत मुलांवरती. माझं अगदी स्पष्ट मत असं आहे की छोट्या मुलांना मोबाईल देण्याची गरज नसते, त्यांच्या आयुष्यात मोबाईल असण्याची आवश्यकता नाही. कारण की त्यांना गरजच नसते. अगदी जी 10 वर्षाच्या खालची मुलं आहेत ते असं काही फार जगावेगळं जाऊन मोबाईल वापरून करत नाहीत. ते काय करतात, ते युट्यूबवरती गोष्टी बघतात, गाणी बघतात, रील्स बघतात आणि गेम्स खेळतात. याच्या पलीकडे मुलं काहीही करत नाही. पण तरी सुद्धा आपण त्यांना मोबाईल देतो. मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की जसं आपण वेगवेगळ्या गॅजेट्सकडे बघतो, काही नियमांकडे बघतो. उदाहरणार्थ 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपण मुलांना 2 व्हीलर चालवायला देत नाही किंवा 4 व्हीलर चालवायला देत नाही. आपण लहान मुलांना, अगदी छोटी मुलं असतात 4 आणि 5 वर्षाची, त्यांना आपण स्वयंपाकघरातली साधनं किंवा गॅस किंवा ह्या गोष्टी हाताळायला देत नाही. याची काही कारणं आहेत की नाही? किंवा 18 वर्षाचं मुलीचं वय जवळ होत नाही तर तिचं लग्न करू नका असं आपला कायदा सांगतो. ह्याच्या मागे काहीतरी कारणं आहेत. बरोबर. हे जसे आपण स्ट्रक्चर्स बनवलेले आहेत ना, तसं हे पण समजून घ्यायला पाहिजे की मोबाईल हे एक फक्त चौकोनी गॅजेट तुमच्याकडे आहे, पण त्याच्या आत जे इंटरनेट आहे, त्याच्या आतलं जे सायबर जग आहे ते नॉन एंडिंग आहे, ते अवाढव्य आहे, त्याला सीमारेषा नाही, ते कुठे संपतं माहिती नाही, ते किती खोल आहे माहिती नाही. बरोबर. ते अथांग आहे. अशा वेळेला मुलांना समजा तुम्हाला तंत्रज्ञानाचं एक्सपोजर द्यायचं आहे, इंटरनेटचं एक्सपोजर द्यायचं आहे, ते एक्सपोजर तुम्ही लॅपटॉप आणि डेस्कटॉपवरती देऊ शकत नाही का? मुलांना देऊ शकता. त्याच्यासाठी मोबाईल देण्याची काय गरज आहे? मी असं म्हणत नाही की मुलांना इंट्रोड्यूस करू नका इंटरनेट, मुलांना तंत्रज्ञान इंट्रोड्यूस करू नका, जरूर करा, कारण त्याच्यातून माहिती मिळते, अनेक गोष्टी कळतात मुलांना. पण ते इंट्रोड्यूस करण्याचा मार्ग हा मोबाईल कशाला असायला पाहिजे, स्मार्टफोन कशाला असायला पाहिजे? बरोबर. एखाद्या डेस्टिनेशनवरती तुम्हाला पोहोचायचंय हे उत्तम गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी मार्ग तुम्ही कुठला निवडता हे पण तितकंच महत्वाचं आहे ना. आपण आता मोबाईल किंवा स्मार्टफोनचा मार्ग निवडलाय कारण तो इझी ऍक्सेसिबल आहे, तो आपल्याकडे सतत असतो आणि तो देऊन टाकला की विषय संपतो. पण त्याने प्रश्न किती तयार होत आहेत. बरोबर.
लहान वयात मानसिक मुलांचे प्रश्न तयार होत आहेत. भारतामध्ये 13 ते 25 वयोगटातल्या मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण सर्वात अधिक आहे आणि हा WHOचा अहवाल आहे. सो हे प्रश्न आपण म्हणजे जे प्रश्न उपस्थित होऊ आपण टाळू शकतो, बरोबर, म्हणजे जे प्रश्न उपस्थित होणारच नाहीत याची व्यवस्था आपण करू शकतो, ते प्रश्न आपण उपस्थित करतो आहोत जस्ट बिकॉज आपण त्या मुलांच्या हातामध्ये ते गॅजेट दिलंय. तुम्ही डेस्कटॉप आणि लॅपटॉप द्या मुलांना, काही प्रॉब्लेम नाही. सांगा की यार तुला रोज संध्याकाळी अर्धा तास लॅपटॉप मिळेल वापरायला, त्याच्यावरती इंटरनेट मिळेल, तुला काय पाहिजे ते बघ. हे न करता आपण मुलांना त्यांना पाहिजे तेव्हा आणि कितीही वेळ या दोन्ही कॅटेगरीजमध्ये फोन उपलब्ध करून देतो. आणि मग आमच्याकडे पालक येतात साधारण वयवर्ष 7वी ते 10वी किंवा 8वी ते 10वी आणि ह्याच्या हातातला मोबाईल काढून दाखवा किंवा ह्याची आता सवय मोडवा तुम्ही. आणि मग ह्याला सवय कधी लागलेली असते? वयवर्ष 3, वयवर्ष 2, वयवर्ष 3 महिने, 6 महिने. ज्या मुलाला आयुष्याची 10 वर्ष पाहिजे तेव्हा कितीही वेळ रडला तर जेवताना झोपताना मोबाईल बघण्याची सवय असते, तो फक्त 12 वर्षाचा किंवा 13 वर्षाचा झाला आणि आता 10वी आली 2 वर्षावर म्हणून मोबाईल सोडेल का? कसं शक्य आहे? नाही होऊ शकत हे. सो आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला मोबाईलमध्ये हे तंत्रज्ञान दाखवण्याची गरज नाहीये. बरोबर, स्मार्टफोन बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्या गॅजेट्स मधनं पण ह्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवू शकता जिथे काहीतरी लिमिट लावता येतं. कारण तुला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती बघायचं तर प्रोसेस आहे ना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व. बरोबर, तुला बसल्या जागी काढलं असं होत नाही. तुला ते लॅपटॉप उघडा, त्याची वायर लावा, ते ऑन करा, ते तुला सगळीकडे घरभर घेऊन फिरता येत नाही. कुठेतरी एका जागेवर बसा तरी लॅपटॉप तरी तू एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत घेऊन जाऊ शकतोस. डेस्कटॉप तर तेही नाही करता येत. सो यू हॅव टू सिट ॲट अ प्लेस. याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये ते वापरण्याची इच्छा पण थोडीशी कमी जास्त होते. तुम्ही जेव्हा बसल्या जागी वापरताय, लोळताना वापरताय, खेळताना वापरताय, पाहिजे तेव्हा तुम्ही इकडे तिकडे, त्याच्यात तुमचं कन्झम्पशन आपोआप वाढणारच आहे. तुमचा स्क्रीन टाइम वाढणार, मग त्याचे इफेक्ट्स वाढणार, मुलांचे डोळे, पाठी, मान सगळ्यावरती परिणाम होताना दिसतात. एक गॅजेट बदला अनेक गोष्टी सोप्या होतात. म्हणजे आम्ही ॲडल्ट्स जे आमच्याकडे येतात आणि खूप मोबाईल ॲडिक्शन झालंय, खूप स्मार्टफोन आपलं हे सोशल मीडिया ॲडिक्शन झालंय, काय करू? साधा उपाय असतो, मोबाईलमधनं सोशल मीडिया ॲप्स काढून टाका, व्हॉट्सअप काढून टाका, लॅपटॉपवरनं वापरू नका असं मी कधीही सांगत नाही. वापरा, त्याचा पॅटर्न, त्याचा मार्ग बदला ना वापरण्याचा. लॅपटॉप उघडून वापरायचा म्हणल्यानं तुम्हाला ते बाथरूममध्ये घेऊन जाता येत नाही, तुम्हाला ते कुठेतरी बसल्या जागी सतत 24 तास बघा हे होत नाही, तुम्हाला गाडी चालवताना एकीकडे लावलंय तुम्ही करूच शकत नाही कारण त्याची स्पेस, त्याची गरजा हे सगळं वेगळं आहे. बरोबर. सो एवढा छोटा जरी बदल आपण केला ना तरी पण बऱ्याच गोष्टी चेंज होतात. पण अगेन आपण तिथेच येतो की आपल्या इमोशन्स इतक्या जास्त इन्व्हॉल्व्ह आहेत ह्या सगळ्याशी आणि इतक्या कनेक्टेड आहेत की ते ॲप काढायचं तरी सुद्धा लोकांना डिस्ट्रेस होतो. ते ॲप डिलीट करायचं म्हणलं की लोकांना पॅनिक व्हायला होतं. बरोबर. पण दुसरीकडे मगाशी आपण जो डीपीचं एक उदाहरण घेतलं की डीपी वरती लाईक यायला लागतात मग मला फ्रेश वाटायला लागतं. पण असं उलटही आहे, म्हणजे अशी पण आता अनेक केसेस आहेत की अरे लाईक्स येणं कमी झालं. जसं आपण म्हणतो की फेसबुकवरचा एक जो वर्ग होता आधी तो कमी होत चाललाय हळूहळू, त्याच्यामुळे लाईक्सवरती परिणाम झाला, त्यांचे अल्गोरिदम सतत चेंज होतात त्याच्यामुळे परिणाम झालाय. तर मग त्याच्याने पण एक डिप्रेशन यायला लागलंय. मग तशा पण काही केसेस येतात की बाबा नाही येतात माझ्याकडे लाईक. कसं होतं, मेंदूला सवय लागते ना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची, कौतुकाची. सतत मला कोणीतरी म्हणते वा वा वा, टाळ्या वाजवते माझ्याकडे बघून, याची सवय आपल्याला होते चटकन. आणि मग तो एक पॅटर्न तयार होतो की माझ्या पोस्टला ना किमान 100 लाईक्स मिळतातच, हे माझं स्टँडर्ड सेट होतं. मग ते 100चे 40 झाले की मला असं वाटायला लागतं की देयर इज समथिंग रॉंग. आयदर माझी पोस्ट चुकली, माझा टाइम चुकलं, पोस्टमध्ये लिहिलेला कंटेंट चुकला, अरे च्या पोस्टमध्ये मी फोटोच टाकला नाही त्याच्यामुळे माझा रीच कमी झाला. हल्ली बघ तू, पोस्ट आणि फोटो यांचा परस्पर संबंध नसतो. पोस्टचा विषय वेगळा असतो, फोटोचा विषय वेगळा असतो, तरी पण लोक ते एकत्र टाकतात. त्यांना असं वाटतं की रीच वाढेल, जास्ती लोकांपर्यंत मी पोहोचेन. मुळात माझा खूप बेसिक मध्ये प्रश्न आहे की सतत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला का पोचायचं?
कशासाठी पोचायचंय? सतत मला खूप लोकांपर्यंत मी पोचले पाहिजे, सतत मला खूप लोकांनी प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत, सतत मला सगळं जगातलं कळलं पाहिजे, जगात घडलेली प्रत्येक घटना मला तत्क्षणी समजली पाहिजे. ही भूक आहे ना, ही बकासुरी आहे. आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन का लागते? सतत क्षणाक्षणाला सतत प्रत्येक गोष्टीचा अपडेट कशाला पाहिजे? नाही कळल्या मला 4 गोष्टी तर माझं आयुष्य थांबणार आहे का? नाही थांबणार आहे. पण मग तिथे फोमो येतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, किंवा सतत असं वाटत लागतं मला कळलं नाही तर मी मागे पडेल, मला हे कळलं नाही तर काय, मला ते कळलं नाही तर काय. कारण इट इज क्रिएटेड बाय द मीडिया. कारण त्याचं डिझाईनच तसं आहे की तुम्हाला हे वाटलं पाहिजे. तुम्हाला जर उद्या हे वाटणं बंद झालं तर ग्राहक म्हणून तुम्ही तिथे येणार नाही आणि तुम्ही तिथे आला नाही तर माझा धंदा होणार नाही. सो तुम्हाला फोमो वाटणं, तुम्हाला नोमोफोबिया वाटणं, नोमोफोबिया म्हणजे फोन जवळ नसेल तुमच्या तर तुम्हाला अस्वस्थ वाटतं, पॅनिक व्हायला होता तुम्हाला, किंवा फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम की जिथे तुमचा फोन व्हायब्रेट होत नसतो, त्याच्यावर नोटिफिकेशन आलेलं नसतं, काहीच घडलेलं नसतं, पण तुम्हाला सतत असं वाटतं की फोनमध्ये काहीतरी चालू आहे आणि तुम्ही सतत फोन उघडून परत परत तेच बघत राहता. हे का होतं? कारण त्या माध्यमांच्या गरजा आहेत, त्याच्याशिवाय त्यांचा व्यवसाय चालणार नाहीये. बरोबर. त्या गरजातून हे क्रिएट झालेलं आहे आणि आपल्याला हे न समजल्यामुळे किंवा आपण तेवढे माध्यम शिक्षित अजूनही समाज म्हणून नसल्यामुळे हे गिमिक्स आहे ते आपल्या लक्षात येत नाही आणि आपल्याला असं वाटतं की माझ्या अभिव्यक्तीचं हे प्रचंड मोठं माध्यम आहे, साधन आहे. इथे मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छिते की डेफिनेटली माणसांना व्हॉइस मिळाले. जी माणसं वोकल नव्हती ती वोकल झाली. बरोबर. जी माणसं लिहिती नव्हती ती लिहिती झाली. जी प्रत्येक माणसाकडे सांगण्यासारखी एक गोष्ट असते, ती गोष्ट माणसांना प्लॅटफॉर्म मिळाला, म्हणजे प्लॅटफॉर्म मिळाला आणि बेधडक सांगण्याची सोय मिळाली. हे पण एक खूप मोठं रेव्होल्युशन आहे. म्हणजे जे पॉझिटिव्ह रेव्होल्युशन जर म्हणायचं झालं तर ह्यांनी माणसांना खरोखर आवाज दिला. खरंय. पण तो आवाज कसा वापरायचा आणि तो आवाज वापरताना आपण अधीन किती होतोय, आपण वावत जात नाहीये ना, ह्याचा ताळमेळ, बॅलन्स शीट नीटनेटकं ठेवणं, हे जर जमलं ना तर ऍडिक्शन पासून आपण सहजपणे लांब राहू शकतो. आणि या माध्यमांचा योग्य वापर, आपल्या फायद्यासाठीचा वापर हा करून घेता येईल. कसा, म्हणजे त्याच्यासाठी काय साधारण टिप्स देता तुम्ही की कसा सुयोग्य वापर करायचा, म्हणजे नेमका काय करायचं असं काही? पहिलं म्हणजे आपल्या इमोशन्स अटॅच नाही करायच्या. बरं. खूप अवघड गोष्ट असते ही, पण ही पहिली स्टेप असली पाहिजे की माझ्या इमोशन्स या माध्यमाशी जोडलेल्या नाहीत. माझा आनंद हा सोशल मीडियावरती मला किती लाईक्स मिळत आहेत, किती लव्ह मिळत आहेत, किती शेअर्स मिळत आहेत, किती ट्रॅफिक मिळतंय, याच्यावरती माझा आनंद समाधान अवलंबून नाही. कारण ते नसतंच, अरे ऍक्च्युली नसतं. बरोबर. म्हणजे माणसं, आम्ही एक म्हणजे माझा एक जे रिसर्च पेपर होता त्याच्यामध्ये माणसं आनंदाच्या शोधात सोशल मीडियावरती जातात आणि दुःख घेऊन येतात. कारण की आनंद तिथे मिळूच शकत नाही, ते त्याच्यासाठी बनलेलं नाहीये. तुम्हाला आनंद देण्यासाठी, तुम्हाला सुख देण्यासाठी, तुम्हाला समाधान देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म तयार झालेले नाहीत. त्याचं डिझाईन त्या स्वरूपाचं नाहीये. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला आनंद मिळाला, म्हणूनच त्याला व्हर्च्युअल म्हटलंय ना. व्हर्च्युअल की ते एक आभास आहे, तो एक इल्युजन आहे की तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खुश आहात, तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही समाधानी आहात, पण त्याच्यासाठी मुळातच डिझाईन मध्ये ते प्लॅटफॉर्म बनलेले नाहीयेत. बरोबर. सो स्वतःच्या इमोशन्स अटॅच न करणं ही पहिली स्टेप असते. जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही फार जास्त डिपेंडंट आहात आणि तुम्हाला सोडवत नाहीये, मोबाईलमधनं ऍप्स डिलीट करणं. हे डिलीट करताना अतिशय त्रास होतो लोकांना, अँझायटी येऊ शकते, डिलीट केल्यानंतर परत इन्स्टॉल करून वापरण्याचे मोह होऊ शकतात, हे सगळं होऊ शकतं. हळूहळू स्टेप बाय स्टेप एक एक कमी करून ते तुम्ही डेस्कटॉपवरती किंवा लॅपटॉपवरती शिफ्ट करू शकता. तिसरा मला म्हणजे ज्याच्यावरती माझा खूप स्ट्रॉंग बिलीव्ह आहे आणि मला असं वाटतं की त्याचा खूप फायदा होतो, तो म्हणजे ॲक्च्युली स्क्रीनपासून लांब जाणं. आणि याला डिजिटल डिटॉक्स किंवा डिजिटल उपवास याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की ब्रेक्स हा शब्द जास्ती योग्य आहे. कारण की हे बघ, बॉडी रिचार्ज करायला आपण झोपतो. आपण जर झोपलोच नाही तर आपण, समजा तू किंवा मी, आपण 8 दिवस झोपलोच नाही तर आपण 9व्या दिवशी काम नाही करू शकणार. आपली बॉडी रिस्पॉन्ड करणं बंद करेल, आपला मेंदू सांगेल बस कर, शांतीत राहा. पण आपण जेव्हा स्क्रीनवर जातो तेव्हा आपल्याला हे लक्षात येत नाही की तिथे सुद्धा ब्रेक्सची गरज असते. कारण स्क्रीन तुम्हाला मेंटल, फिजिकल, इमोशनल सर्व प्रकारचा फटीग देतं.
इमोशनल फटीक तर खूप असतो, फिजिकल फटीक पण असतो. सो तिथे ब्रेक्स घेणं म्हणजे स्क्रीनपासून लांब जाणं म्हणजे काहीतरी आपण आता व्यसनाधीन आहोत आणि आता आपण व्यसनात बाहेर पडण्यासाठी एक युद्ध लढूया असं बघण्याची गरजच नाहीये मुळामध्ये. कारण व्यसन म्हणजे स्क्रीन ॲडिक्ट लोकांची संख्या कमी असते, स्क्रीन डिपेंडेंट लोकांची संख्या जास्त आहे. ओके. सो आपण मोस्ट ऑफ द पीपल जे आहेत ते स्क्रीन वरती अवलंबत्व असणारी माणसं आहेत. सो तिथे ब्रेक्स आपण घेतले ना की समजा तुम्ही सिरियल बघता आहात, बिंज वॉच करण्याची अनेकांना सवय असते, 2 एपिसोड बघा, टेक अ ब्रेक. काही नाही, तुम्ही ब्रेक घ्या, चहा प्या, तोंड धुवून या, वॉशरूमला जाऊन या, तोंडावर पाणी मारा, घरात एक चक्कर मारा, खाली एक चक्कर मारून या. काय होतं, मेंदूचा फटीक जाण्यासाठी त्याला पण अवयव आहे राव, किती त्याला लोड द्याल तुम्ही, त्याला पण ब्रेक्सची गरज असते, डोळ्यांना ब्रेक्सची गरज असते. हे नाही झालं ना तर आम्ही टीनेजर्समध्ये बघतो की जे इंटेन्स सिरियल्स आहेत म्हणजे जे इमोशनल ड्रामाज असतात, तर ते मुलं जेव्हा बिंज वॉच करायला सुरुवात करतात किंवा यंग ॲडल्ट्स बिंज वॉच करतात ना, तेव्हा ते तिथले जे इमोशन्स आहेत ना ते त्यांच्या जगण्याला लावायला सुरुवात करतात. कारण एका पाठोपाठ एक तुम्ही 15 एपिसोड जेव्हा बघत असता आणि इंटेन्स इमोशन्स, कॉमेडी ड्रामा आणि टाइमपास सिरियलचं नाही म्हणते मी, पण जिथे काहीतरी खूप इंटेन्स चालू आहे तिथे तुम्ही जर असे 10 12 एपिसोड्सचे सीझनच्या सीझन एका पाठोपाठ एक बघणार असाल ना तर ते इमोशन्स तुम्ही रिलेट करायला सुरुवात करता. कारण तिथे एखादी घटना घडतीये, माझ्या आयुष्यात असं काही झालंय का, की मग ते इमोशन तुमचं ट्रिगर होतं की हो माझं पण असं झालं होतं बरं का. म्हणजे त्या कॅरेक्टरला जे वाटतं आहे तेच मला पण वाटतंय, म्हणजे ऍक्च्युली मला काय वाटतंय हे वेगळं आहे, बरोबर, पण ते कॅरेक्टरला काय वाटतंय तेच मला वाटतंय. आणि मग त्याच्यातनं सॅडनेस, त्याच्यातनं नैराश्य, त्याच्यातनं डिप्रेस वाटणं, त्याच्यातनं अँशियस वाटणं, त्याच्यातनं सतत असं रेस्टलेस वाटणं, हे आम्ही तरुण पिढीमध्ये आणि टीनेजर्समध्ये बघतो. आम्हाला त्या मुलांना हे सांगायला लागतं की तू 2 एपिसोड बघितले की अर्ध्या तासाचा ब्रेक घे. मुलांना पटत नाही, आमच्याशी भांडतात मुलं, तुम्ही काही सांगता. जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तू प्रयोग करून बघ, आणि जेव्हा ते प्रयोग करून बघतात तेव्हा त्यांना ते रिअलाइज होतं आणि ते येऊन सांगतात की हो आता आम्ही नाही असं करतो, आम्हाला आता त्याचा त्रास नाही होत. नाहीतर मला अशा केसेस माहिती आहेत की जिथे इतकं ट्रिगर होतं हे सगळं आणि मुलं ते इमोशन्स घेऊन घरात भांडतात, मित्रमैत्रिणींशी भांडतात. म्हणजे त्यांना भांडायचं असतं का नाही, पण त्यांचे इमोशन्स एवढे स्पाइक झालेले असतात ते सगळं बघताना की त्यांना डिफरन्शिएट करता येत नाही की हे इमोशन्स माझे, हे जरी माझ्याबरोबर पण असे अनुभव जरी घडले असले तरी स्क्रीनवरती मी जे बघतोय ते सगळं मी माझ्या जगण्याची लावण्याची गरज नाही. हे समजून घ्यायला मध्ये मेंदूला श्वास घ्यायला वेळ लागतो, ते स्थैर्य लागतं, ती स्पेस लागते, ती मिळत नाही बिंज वॉच मध्ये. म्हणजे तो शब्द कितीही ग्लॅमरस आणि कितीही गोंडस वाटला ना तरी इट्स अन ॲडिक्शन. बिंज वॉच इज ॲडिक्शन. विदाऊट ब्रेक जे चालू आहे ना आता ते खरंच स्केरी आहे. दुसरा एक आता तरुणांचा सगळा विषय आहे, तर अनेक तरुणांना युट्यूबर व्हायचं आहे किंवा इन्फ्लुएन्सर व्हायचं आहे, तर थोडासा विषयांतर आहे सोशल मीडिया, पण त्याचाच भाग आहे हा. तर काय दिसतं की मिलियनमध्ये लाईक दिसतात, मिलियनमध्ये फॉलोअर दिसतात, कोटींची घरं बांधतात, कोटींच्या गाड्या घेतात, असं सगळं दिसतं. त्यांनाच हल्ली बिग बॉसच्या घरात पण बोलवतात. तर असं सगळं चालू आहे, त्याच्यामुळे त्याचं एक खूप क्रेज आहे तरुणांमध्ये. तर हे खरंच एवढे पैसे मिळत असतात का आणि त्यांचं आयुष्य इतकं मस्त असतं का? असतं पण आणि नसतं पण. बरं. पण डिजिटलचं म्हणजे यूट्यूबचं गणित आहे ना ते इतकं सोपं नाही आहे. बरं. जितकं सोपं ते दिसतं. एकतर तुम्हाला 1000 लाईक्स मिळाल्यानंतर काही एक अमाऊंट मिळते. बरं. हां, जी मे बी 15-20 रुपये ते 55 रुपये भारतात ॲव्हरेज फिरतं. असं नाही आहे की तुम्ही एक रील टाकलं त्याला समजा तो असं धर की 10 मिलियन व्ह्यूज मिळाले म्हणजे तुम्हाला लगेच पैसे मिळायला लागतात. बरं. असं नाही आहे, त्यांचे पॅरामीटर्स आहेत. तुम्हाला 1000 सबस्क्रायबरचं पॅरामीटर क्रॉस करावं लागतं, तुम्हाला 4000 पब्लिक व्ह्यूचं पॅरामीटर क्रॉस करावं लागतं. त्यांचे पॅरामीटर्स ठरलेले आहेत. ते पॅरामीटर्स क्रॉस केल्याशिवाय ते आणा पण देत नाहीत तुम्हाला. सो असं नाहीये की मी आज युट्यूब चॅनल बनवला, मी एक रील टाकलं, मला 10 मिलियन व्ह्यूज मिळाले म्हणजे उद्या मला पैसे मिळतील. हे गणितच नाहीये तिथे. सो त्यांचे पॅरामीटर्स तुम्हाला क्रॉस करावे लागतात. यूट्यूबवरचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय माहिती आहे का, तिथे 2 गोष्टी तुम्हाला लागतात. एक म्हणजे सतत कंटेंट तुम्हाला क्रिएटिव्ह
सतत नवीन काहीतरी, कारण तिथे इतके चॅनल्स आहेत, इतकी लोक कंटेंट क्रिएट करतायत, कॉन्टेंट क्रिएटर्सची कम्युनिटी इतकी प्रचंड मोठी आहे. बरोबर. सो पूर्वी ज्या पद्धतीने युट्यूब रन होत होतं तसं आता युट्यूब रन होत नाही. युट्यूब हॅज बिकम काइंड ऑफ अ फिल्म मेकिंगचं हे झालंय. म्हणजे प्रत्येक व्हिडिओ एक शॉर्ट फिल्म असल्या पद्धतीने आता युट्यूब वरचा कंटेंट हा दिसायला लागला. सो तुम्हाला पैसे मिळू शकतात का? नक्की मिळू शकतात, कारण ते गणित अल्गोरिदम्सचं आहे, ते गणित व्ह्यूजचं आहे. बरोबर. पण त्याच्यासाठी लागणारी सगळी जी जमवाजमव आहे, त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याच्यासाठी लागणारे जे एफर्ट्स आहेत, म्हणजे टेक्नॉलॉजिकल एफर्ट्स आणि ह्युमन एफर्ट्स इज इक्वल टू तुम्हाला मिळणारे पैसे. ह्याचं गणित जेवढं रंगवलं जातं तेवढं ते सोपं नाहीये. कुठलाही बिझनेस रन व्हायला तुम्हाला 900 दिवस द्यावे लागतात. म्हणजे 3 वर्ष तरी तुम्हाला कमीत कमी द्यावी लागतात, तर तुमचा बिझनेस उभा राहतो आणि मग नंतर तुम्हाला बघायची गरज नाही, तो रनच होतो. बरोबर. ते गणित ना आत्ताच्या युट्यूबला लागू होतं. बरं. सध्या यूट्यूब करणं खूप कठीण आहे, पण रील्स करणं खूप सोपं झालं आहे आणि त्याचा इतकं म्हणजे अतिरेक होताना दिसतोय. त्याच्यासाठी लोक जीव धोक्यात घालतात, अशा बातम्या पण आम्ही करत असतो. पण ही जी एक नशा आहे म्हणूया आपण, त्याच्याकडे काय म्हणजे ती एकीकडे मानसिक आरोग्यावर पण तुमच्या परिणाम करते. त्याच्यापासून जर दूर जायचं तर काय करायला पाहिजे, किंवा हा अल्गोरिदम जो काही सेट केला आहे तो आपल्याला ब्रेक करायचा आहे समजा, तर कसा करता येऊ शकतो? काय होतं ना, रील्स बघणारे आणि रील्स बनवणारे दोघांचेही इमोशन ट्रिगर्स खूप सेन्सिटिव्ह आहेत आत्ताच्या घडीला. बघणारे पण थांबू शकत नाही आहेत. म्हणजे 5 मिनिटं रील्स बघतो म्हणणाऱ्यांना 50 मिनिटं कधी झाली हे समजत नाही. तसंच रील्स बनवणाऱ्यांना व्ह्यूजचं गणित इतकं जबरदस्त त्यांच्या डोक्यात घुसलेलं असतं की किती मी जास्त ॲडव्हेंचरस करतो, मी किती जास्त वेगळं करतो, मी किती जास्त हटके करतो, तेवढे मला व्ह्यूज जास्ती मिळतील, तर मला कोलॅबरेशन्स मिळतील, तर मला पैसे मिळतील, तर मला इन्फ्लुएन्सर म्हणून एस्टॅब्लिश होता येईल. ही जी गणितं आहेत ना ह्याची सगळ्याची, ही गणितं तुम्हाला ढकलतात हे सगळं करण्याला. म्हणजे कुठेतरी ती भाग पडतात तुम्हाला हे सगळं करायला. कारण जेव्हा तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यातनं आर्थिक अपेक्षा आहेत, तुम्हाला त्याच्यातनं तुमचं एक काहीतरी मिळकत व्हावी ही अपेक्षा आहे. मग काहीतरी मला सतत हटके देणं भाग आहे, कारण ते इतकं वेगवान माध्यम आहे. म्हणजे रील्स तर इतकं वेगवान आहे की तुम्ही हटके नाही दिलं तर तुम्ही नजरेत येऊच शकत नाही. कारण तू साधं बघ, रील किती असतं, 10 सेकंद 15 सेकंद पासून 30 सेकंदच बघतात. म्हणजे 1 मिनिट जरी असला तरी कोणी एवढं रील बघत नाही. 30-40 सेकंदाच्या वर कोणीही काही बघत नाही. सो 10 ते 20 सेकंदामध्ये तू बघतोस आणि पुढे जातोस. असं तू 10 मिनिटं बघतोस, म्हणजे तू किती बघतो कंटेंट आपण आपल्या लक्षात येत नाही. आपण हे गणित मांडतच नाही. मी 10 मिनिटं रील्स बघते 10 सेकंदाची, म्हणजे मी किती रील्स बघितलेत प्रचंड प्रमाणात. तेवढा सगळा कंटेंट, त्याच्यातली फक्त 4 किंवा 5 रील्स अशी असतात की जी माझ्या डोक्यात लक्षात राहतात किंवा माझी नजर खिळते किंवा मला वेगळं आहे काहीतरी गमतीशीर आहे, माझं अटेन्शन जातं त्याच्याकडे. एवढ्या सगळ्या त्या कॉन्टेंटमधून एवढासा कॉन्टेंट असतो ज्याच्याकडे माझं नजर जाते. सो तसा कंटेंट तयार करणं की जिथे माझी नजर ॲज अ ग्राहक त्या कंटेंटवरती येऊन थांबेल, त्याच्यासाठी तुम्हाला हटके बनवायला लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं बनवायला लागतं. आपल्याकडे क्लिकबेट कशातनं आलं, याच्यातनंच आलं. अशी काहीतरी बनवा की लोक येऊन अल्टिमेटली तिथे क्लिक मारतील, थांबतील, बघतील. सो ते गणित आहे ना, ते आर्थिक गणित आहे, ते व्ह्यूजचं गणित आहे आणि ते तसंच राहील, त्याच्यात काहीही बदल होऊ शकणार नाही. अटेन्शन स्पॅन जर आपण म्हणतो की तो कमी होतोय अटेन्शन स्पॅन माणसांचा, पण इथे जसं तुम्ही म्हणालात की 10 मिनिटं 15 मिनिटं लोक सातत्याने बघतात, मग अटेन्शन स्पॅन आणि हा अटेन्शन त्याचं जे रील्सवरचं अटेन्शन आहे त्याचं कसं काय गणित? रील्सवरती मेंदू वापरावा लागत नाही. त्यामुळे तिथे आपण जो अटेन्शन स्पॅन म्हणतो ना, की तुम्ही शिकताय, वर्गात बसलाय, शिकताय, टीचर काय बोलतीये, शिक्षिका काय शिकवते किंवा शिक्षक काय शिकवतोय ह्याच्याकडे लक्ष लागत नाही. कारण तिथे तुम्हाला मेंदू वापरावा लागतो. तिथे मेंदूच्या अगणित प्रक्रिया चालू असतात. बरोबर. त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतात, त्याच्यासाठी स्थैर्य लागतं. हा अटेन्शन स्पॅन माणसाचा कमी झालाय. बरोबर. रील्समध्ये तुम्हाला मेंदूच वापरावा लागत नाही, म्हणजे ऍक्च्युअली नाही लागत. तुम्ही असं बघताय दॅट्स इट.
तुम्हाला त्याच्यावरती विचार करावा लागत नाही, तुम्हाला त्याच्यावरती मत बनवावं लागत नाही. मत म्हणजे तुम्ही काय बनवता, बकवास आहे, छान आहे, ह्याच्या पलीकडे काही नसतं. खरं तुम्हाला मेंदू वापरण्याची गरजच नाहीये तिथे. त्यामुळे तिथे अटेन्शन स्पॅनचा मुद्दा येतच नाही. अटेन्शन स्पॅन कुठे लागतो, जिथे तुला विचार करायचा आहे, जिथे तुला मेंदू वापरायचा आहे, जिथे तुझी कॉग्नेटिव्ह काहीतरी इन्व्हॉल्वमेंट आहे, जिथे तुला काही म्हणजे गणित सोडवायचं आहे, तुला काहीतरी सोल्युशन्स, तुला काहीतरी स्टेप्स आहेत, तुला काहीतरी एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करायचं आहे. याच्यामध्ये मेंदूची अनेक स्किल्स, मेंदूच्या अनेक गोष्टी इन्व्हॉल्व्ह आहेत. हे तुला करता येत नाही म्हणजे तुझा अटेन्शन स्पॅनचा गोंधळ झाला. कारण तिथे मेंदू इन्व्हॉल्व्ह आहे ऍक्टिव्हली. इथे मेंदू ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह नसतो. तो अनेकदा मेमरी पण आपली अनेक गोष्टी रजिस्टर करत नाही. म्हणजे तुम्ही कधी प्रयोग करून बघा की आपण जे रील्स बघतो त्याच्यातले किती रील्स नंतर लक्षात राहतात. खूप नंतर पण नाही, अर्ध्या तासाने. कारण ते इतकं फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जातं ना डोळ्यासमोरनं की ते मेंदूनी रिसीव्ह करून, प्रोसेस करून, स्टोअर करणं, ह्या प्रक्रिया सुद्धा होतात का नाही याच्यावरती आता जगभर प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे याच्यावरची संशोधनं सुरू आहेत की मेंदू खरंच किती रिसीव्ह करतो, मेंदू खरंच किती स्टोअर करतो, जे स्टोअर केलं ते रियूज करण्या लायकीचं असतं का नसतं. हा जो इतका प्रचंड प्रमाणात कंटेंट आपण सतत बघतो, याचा मेंदू काय करतो याच्यावरती आता जगभर संशोधनं चालले. कारण ती संशोधनं करणं भाग आहे आपल्याला, कारण आपण इतका प्रचंड कंटेंट बघतो आहोत सतत. बरं, माणूस पूर्वी बघत नव्हता का कंटेंट? बघतच होता. असं काही नाही की आपण हे सगळं पहिल्यांदा करायला लागलो. पण सतत म्हणजे सेकंदाला एकमेकांशी संबंधित नसलेल्या विषयांचा मजकूर बघणं, बरोबर, हे आपण पूर्वी करत नव्हतो. मी प्रवासाला निघाले आहे तर मी अनेक गोष्टी रिसीव्ह करत होते की माझ्या अवतीभोवती बसणारी माणसं असतील, परिसर असेल, पण त्याला काहीतरी एक सुसंगती असते. आत्ता काय होतं, एकदा फूड रील, त्याच्यानंतर कोणीतरी जोक मारल्याचं रील, त्याच्यानंतर नाचाचं रील, त्याच्यानंतर ऍक्सिडेंटचं रील, त्याच्यानंतर काहीतरी अब्युजचं रील, एकमेकांशी काहीही संबंध नसणारे एकामागोमाग एक हजारो रील्स आपण दिवसभरात बघतो. त्यामुळे हे सगळी संशोधनांची आता गरज आहे की हेच मेंदू करतो काय आणि माणूस म्हणून आपण काय करतो ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनचं. कारण अल्टिमेटली इट्स इन्फॉर्मेशन. कंटेंट म्हणजे काय, आपल्यासाठी ती इन्फॉर्मेशन आहे. त्याचं आपण काय करतो ह्याचा खरंच म्हणजे हे कोड आहे आणि ते करता येतं. याच्यावर कंट्रोल नाही करता येणार, काही कंट्रोल करता येतो ना. बरं, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे खूप विल पॉवरशी आपला संबंधित आहे. म्हणजे ते ॲडिक्शन सारखंच आहे की तुम्हाला हे कंट्रोल करायची मुळात आधी इच्छा आहे का. जर इच्छा असेल ना तर मला अशी लोक माहिती आहेत की जे ठरवून की मी सकाळी 15 मिनिटं इंस्टाग्राम बघेन, ते सुरुवातीला ते लोक गजर लावून 15 मिनिटं बघतात. गजर वाजला की ते फोन ठेवतात टू ट्रेन युअर ब्रेन की संपलं तुझं लिमिट, थांब. किंवा गेमिंग करणारी, जी खूप हेवी गेमिंग करणारी मुलं असतात, ते जेव्हा त्याच्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा या अशी टेक्निक्स वापरली जातात की गजर लावून मुलं अर्धा तास करायचं आहे ना, मग अर्धा तासाचं हे लावायचं, ते वाजलं की आहे तिथे आहे त्या लेवलवर, कितीही टेम्पटेशन झालं की एवढं पूर्ण करून मग सोडतो, तिथल्या तिथे सोडून देतात. अशी टेक्निक्स आपण वापरू शकतो. किंवा आता फॉर एक्झाम्पल युट्यूबवरती इट्स टाइम टू स्लीप नावाचं एक फीचर असतं तुमच्या सेटिंगमध्ये. अनेक लोकांना रात्री उशिरापर्यंत युट्यूब बघण्याची सवय असते. सो तुम्ही समजा ते सेटिंगमध्ये रात्री 10चं गजर लावला तर तुमचं युट्यूबच तुम्हाला येऊन सांगतं की 10 वाजले, तुझी झोपायची वेळ झाली, युट्यूब बंद कर. सो तुम्हाला एक अलर्ट मिळतो की ही तुमची बाउंड्री आहे, आता तुम्ही ही बाउंड्री क्रॉस करून जाणं अपेक्षित नाहीये. हेच तुम्हाला फेसबुकवरती पण आहे आता सेटिंगमध्ये. बेसिकली डिजिटल वेलबिंगचे जे सेटिंग्स आहेत ना आपल्या सगळ्यांच्या स्मार्टफोनमध्ये जे असतात, हे जरी फीचर्स आपण खूप अलर्टली वापरले ना, फोकस मोड असतो फॉर एक्झाम्पल, आपल्या फोनमध्येच फोकस मोड असतो की समजा तुम्ही काहीतरी महत्त्वाचं काम करायला बसलात किंवा तुम्ही अभ्यास करायला बसलात, तुम्ही फोकस मोड ऑन करा, म्हणजे आपोआपच तुम्हाला कुठल्याही सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स, कुठल्याही व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन्स हे येतच नाहीत फोनमध्ये. मग हे आले नाहीत की आपोआप ते बघण्याचं टेम्पटेशन तुमचं कमी होतं. किंवा फोन सुद्धा सगळे कॉल्स येत नाहीत, तुम्ही सेट केलेलेच कॉल्स तुम्हाला येतात. सो मग तुम्ही फोकस्ड ठेवून काम करू शकता, डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात. सो असे जे फीचर्स आहेत, हे फीचर्स जरी आपण वापरले ना तरी सुद्धा आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल करता येऊ शकतो. आणि काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. उदाहरणार्थ जेवताना फोन
शक्यतो वापरू नये किंवा टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाऊ नये. रात्री झोपताना फोन बघत बघत झोपण्याची सवय आपण मोडली पाहिजे. कशाला बघत बघत दिवसभर बघतोच ना आपण, आणखीन रात्री झोपताना पण बघायची काय गरज आहे फोन. सो ह्या सवयी रिव्हर्स करण्याचा जर प्रयत्न जाणीवपूर्वक आपण केला ना तरच ते होऊ शकतं, अदरवाईज ते होणार नाही. म्हणजे आपला अलर्टनेस, आपली जागरूकता जितकी तीव्र तितकं आपण रिव्हर्स येण्याच्या शक्यता अधिक आहे. आपण मगाशी जेन झी बद्दल किंवा ज्या नवीन पिढी पुढची जी आहे त्यांच्याबद्दल बोललो की त्यांच्याकडून खूप आशा आहेत असं अपेक्षा आहेत तुम्ही म्हणालात. तर नेमका आत्ता जर बघितलं आपण तर माणसं जवळ येण्याऐवजी तुटल्यात सोशल मीडियामुळे, असे पण खूप प्रकार व्हायला लागलेत. जेन झीचा अप्रोच तर पूर्ण नात्यांबद्दल खूप वेगळाच आहे. तर अशा याच्यामध्ये पुढचा सोशल मीडिया कसा असेल? फारच अवघड प्रश्न आहे हा खरं तर. पुढचा सोशल मीडिया मला असं वाटतं की जास्त मी म्हटलं तसं ऑडिओ व्हिज्युअल असेल आणि कदाचित हे जे एरर्स आहेत, कारण आता अनेक NGOs आहेत, अनेक गव्हर्नमेंट्स आहेत की जी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या फीचर्सवरती, डिझाईनवरती आक्षेप घेऊ लागलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये काही राज्यांमध्ये पालकांच्या संघटना आहेत आणि त्या असं प्रेशर आणत आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती की तुम्ही हे डिस्क्लेमर टाका की हे प्लॅटफॉर्म्स अडिक्टिव्ह असू शकतात. ओके. सो असे जे बदल आहेत ना, हे बदल मला वाटतं होत जातील पुढच्या काळामध्ये, कारण की ही माध्यमं पण इव्हॉल्व्ह होत आहेत ना, ही माध्यमं पण नवीन आहेत. सोशल मीडियाला येऊन किती 15-20 वर्ष जेमतेम झाली आहेत. सो ही माध्यमं पण नवीन आहेत, बरोबर. त्यांचं पण अजून उत्क्रांतीची प्रोसेस सुरू आहे. सो हे जे एरर्स आता आयडेंटिफाय होत आहेत ना, हे एरर्स आयडेंटिफाय करून त्याच्या संदर्भातले काही मेजर काय म्हणू आपण त्याला डिसिजन्स, निर्णय किंवा त्याच्याबद्दल उपाययोजना, पॉलिसीज ह्या वापरून ह्याच्या पुढचे कदाचित प्लॅटफॉर्म्स तयार होतील असं मला वाटतं. कारण ह्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील ह्या लोकांना. जे लोक प्लॅटफॉर्म चालवतात त्यांना ह्याच्या पुढच्या काळात ह्या जबाबदाऱ्या घ्यायला लागतील आणि त्यांनी त्या घ्याव्यात. कारण आम्ही फक्त प्लॅटफॉर्म दिलाय, तुम्हाला कसा वापरायचा तो वापरा, ह्या गणिताला अर्थ नसतो. तुम्ही हे कधी आणि गणित मी समजू शकते वेन यू आर डीलिंग विथ अडल्ट्स, बरोबर, पण जिथे लहान मुलं इन्व्हॉल्व्ह आहेत तिथे तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. तुम्ही हात झटकू शकत नाही तुमच्या जबाबदारीपासून. आणि आता हे ग्लोबली सुरू झालंय, म्हणजे अनेक देशांमध्ये ह्याच्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. इव्हन प्रायव्हसीच्या संदर्भातले सुद्धा नॉर्म्स आणि रूल्स आणि त्याच्या संदर्भातल्या तरतुदी याच्या बाबतीत सुद्धा आता विविध देश, इव्हन आपल्याकडे सुद्धा त्याच्याबद्दल आता खूप जास्त सेन्सिटिव्हिटी आलेली आहे. सो प्लॅटफॉर्म मधले फीचर्स कदाचित अजून बदलतील, म्हणजे नवीन नवीन फीचर्स इंट्रोड्यूस होत राहतील, नवीन नवीन फीचर्स येत राहतील. पण त्याची बेसलाईन जी आत्ता आहे ना, की ज्याला काही निर्बंधच नाही आहेत, ज्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल नाही आहात, हे जे स्ट्रक्चर आहे ना आत्ताचं, हे स्ट्रक्चर मात्र भविष्यात बदलेल असं मला खूप स्ट्रॉंगली वाटतं. कारण त्याच्यासाठीचे मेजर्स खूप विविध अंगाने जगभर घेतले जात आहेत असं आता दिसतंय. इव्हन मुलांसाठी असं काही म्हणजे शिक्षणातच असं काही आणता येईल का, किंवा आहे का आता की सोशल मीडिया कसा वापरावा किंवा आहे, पण ते खूपच बारीकच आहे, म्हणजे फारच अल्प प्रमाणात आहे. मला विचारशील अभ्यासक किंवा काम करणारी व्यक्ती म्हणून तर मला असं वाटतं की माध्यम शिक्षण हा तुमच्या सिलेबसचा भाग असला पाहिजे. कारण पूर्वी फक्त एक रेडिओ होता, त्याच्यानंतर रेडिओ आणि टीव्ही होता. आता विविध माध्यमं तुमच्या आजूबाजूला आहेत, माध्यमं तुमच्या आजूबाजूला वेढलेली आहेत. अशा वेळेला तुम्ही माध्यम अशिक्षित असणं ह्याच्या इतकं डेंजरस काही नाही. म्हणजे सायबर क्राईम्स तुमच्या बाबतीत होतील का नाही हा एक वेगळा मुद्दा झाला, पण तुमचं स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी, तुमच्या स्वतःला तुम्ही ॲडिक्शनपासून लांब ठेवण्यासाठी माध्यम शिक्षण हा विषय सिलेबसचा भाग असणं. मी आता काम करते त्यामुळे मला ते इतकं जाणवत आहे की मुलांमधलं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही बघतो आहोत की जेव्हा तुम्ही त्यांना सिरियसली सिलेबस बनवून टप्प्याटप्प्याने माध्यम शिक्षित करत नेता तेव्हा त्यांच्यात किती सुंदर ट्रान्सफॉर्मेशन्स होतात हे आम्ही आता बघतोय. त्यामुळे हा सिलेबसचा भाग असायलाच पाहिजे ह्या आग्रहाची मी आहे.
म्हणजे तुम्ही एखादा विषय नाही शिकवलात तरी चालेल, मुलांना पण हे शिकवा, कारण हे शिकवणं गरजेचं आहे. ह्याच्या पुढची माध्यमं पण वेगळी असणार आहेत. म्हणजे प्लॅटफॉर्म्स तेच असतील पण टेक्नॉलॉजी बदलेल. उदाहरणार्थ आता चीननी सुपरफास्ट इंटरनेट आणलं, आपल्याकडे यायला किती वेळ लागणार आहे असा ते. किंवा वेअरेबल गॅजेट्स येत आहेत, इम्प्लांट करणारी गॅजेट्स येत आहेत. उद्या मला नाही वाटत की आपण कोणी स्मार्टफोन नावाचं गॅजेट वापरू. स्वतः बिल गेटनी हे सांगितलं की 5 वर्षामध्ये स्मार्टफोन नावाचं गॅजेट संपून जाईल जगातून. नोबडी विल यूज ते डिव्हाइस. मग आपण जर वेअरेबल गॅजेट्स वापरणार असू, आपण जर इम्प्लांट केलेली गॅजेट्स वापरणार असू, आपण जर टॅटू सारखी हातावरती इम्प्रिंट केलेली गॅजेट्स वापरणार असू, तर आपण ह्या सगळ्यासाठी तयार आहोत का? म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तंत्रज्ञानाचा वेग तुम्ही रोखू शकत नाही, गॅजेट्सचं उत्क्रांती तुम्ही रोखू शकत नाही. की गॅजेट्सची कशी टेक्नॉलॉजी बदलेल आणि कशी त्याचं स्वरूप बदलेल, रंगरूप बदलेल, हे तुम्ही रोखू शकत नाही. तुम्ही काय करू शकता? तुम्ही माध्यम शिक्षित होऊन विवेकी माध्यम वापर कसा करायचा ह्याच्याबद्दल स्वतःला तयार करू शकता. म्हणजे मध्ये मी एक जे रोबोट्स बरोबरचे डायलॉग्स होतात ना, अनेक जे ॲक्च्युअल रोबोट्स आहेत म्हणजे AI तयार केलेले, त्याच्यातल्या एका रोबोटच्या बरोबरचा इंटरव्ह्यू मी बघत होते आणि बरेच प्रश्न खूप झाल्यानंतर शेवटी ती म्हणली की हो, पण म्हणजे मला शेवटी असंच वाटतं की माणसाने जर विचार करणंच बंद केलं तर आम्हीच राज्य करू. हे स्टेटमेंट होतं त्या रोबोटचं. सो आपल्याला हे अलर्ट म्हणून घेणं आवश्यक आहे. बरोबर. AI किती सुंदर असलं तरी तुमचा मेंदू त्याच्यातनंच AI तयार झाला. इट्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स, युअर नॅचरल. बरोबर. तुम्ही माणूस आहात आणि माणूस पण जपणं ही तुमची प्रायोरिटी असली पाहिजे, ही तुमची जबाबदारी असली पाहिजे. आणि पुढची पिढी तयार करणं ते माणूस पण जपून टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी. म्हणून मला नेहमी असं वाटतं की ते सहजीवन आहे. टेक्नॉलॉजी बरोबरचं बॅलन्स्ड आणि सजग सहजीवन हे जर तुम्हाला जमवता येणार असेल तर तुम्ही सर्व्हाइव्ह व्हाल. बरोबर. नाही तर मग मानसिक प्रश्न आहेत, व्यसन आहे, सायबर क्राईम्स आहेत, एव्हरीथिंग इज देअर. समारोप करायचा तर असं म्हणता येईल आपल्याला की सगळी जी चर्चा केली आपण त्याचा, की एकतर हे पोर्शन किंवा अभ्यासक्रमात कधी येईल हे माहिती नाही आत्ता, पण आपण स्वतःवरती काम करायला घेतलं पाहिजे. विवेक आपला जागा ठेवला पाहिजे आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण या सगळ्या म्हणजे व्यसनाधीन आपण होणार नाही. अजून आपण मोबाईल न दिला पाहिजे. तर एकंदर खूप चांगली चर्चा झाली आणि याच्यातून नक्की जे डोक्याला थॉटचे प्रेक्षक आहेत त्यांना योग्य थॉट मिळेल असं खात्री वाटते. तुम्ही आलात त्याच्याबद्दल थँक्यू. आणि आजचा शो आपण इथेच थांबवतोय. थँक्यू सो मच. थँक्यू.